रोजच्या जेवणामध्ये एखादी डाळीची आमटी असेल तर 2 घास जास्तच जातात आणि अगदी सर्व घरातील मंडळी आवडीने खातात. तशीच आजची ही झटपट तयार होणारी आमटी किंवा तुम्ही याला दालचाही म्हणू शकता. तर आजची ही आमटी पोटभरीची तर आहेच, पण शिवाय कुठलाही तामझाम न करता कमी वेळात तसंच कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. म्हणजे घाईच्या वेळी झटपट तुम्हाला उपयोगी पडणारी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी इथे मी पाववाटी तूर डाळ घेतलेली आहे. घरची तयार केलेली डाळ असल्यामुळे हिला पॉलिश केलेली नाही. आता सोबतच आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे. तीसुद्धा पाववाटीच घेतलेली आहे. आता दोन्ही डाळी एकत्र करून आपण आधी ह्या 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. आणि हो, नेहमीप्रमाणे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करायची अजिबातही कंजूशी करू नका आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर आता इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हाताने डाळ हलकीशी चोळून घेणार आहे आणि नंतर मग यातलं पूर्ण पाणी काढून परत एकदा दुसऱ्या पाण्यानेही धुवून घेणार आहे डाळ. तर आता इथे आपण दोन्हीही डाळी धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये पाणी घालून घेते आणि नंतर राहिलेलं साहित्य घालून घेते. तर आता इथे डाळीच्या वर 2 इंच जवळपास पाणी मी ठेवलेलं आहे. तर आता इथे आपण यामध्ये अगदी 2 चिमूट एवढा हिंग घातलेला आहे आणि चमचाभर तेल घातलेलं आहे. तेलामुळे डाळीची टेस्ट तर वाढतेच, शिवाय शिजलीसुद्धा चांगली जाते. त्याचबरोबर इथे अगदी 2 ते 3 चिमूट हळद, कढीपत्त्याची काही पानं आणि कोथिंबिरीच्या कोवळ्या अशा काळ्या घेतलेल्या आहेत आणि हलकीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा. इथे थोड्याफार चिंचेचाही तुम्ही उपयोग करू शकता, पण मी इथे टोमॅटोच घातलेला आहे. त्यामुळे पाहिजे तेवढा आंबटपणा इथे आमटीला चांगल्या प्रकारे येतो. तर आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजली जाते. आता कुकर थंड झाल्यावर आपण भेटणार आहोत. तर इथे आता हे कुकर गॅसवर मी ठेवलेलं आहे. आता आपली डाळ शिजली गेलेली आहे की नाही हे बघूयात. कुकर तर गार झालेला आहे आपला. तर आता आपण कुकर उघडून बघूयात. तर इथे डाळ आपल्या दोन्हीही चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत. तर आता चमच्याने आपण दोन्हीही डाळी व्यवस्थित अशा एकत्र करून घेणार आहोत. तर इथे रवीने आपल्याला डाळी घोटून घेण्यापेक्षा चमच्याने अशा एकत्र करून घ्यायच्या, म्हणजे त्यामध्ये डाळ अशी दिसायला हवी. किंवा तुम्हाला जर मग घोटून आवडत असेल तर मग रवीने एकसारखी करून घ्यायची. तर आता ही आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि नंतर इथे बघा हा दुधी आपण घेतलेला आहे, याची साल काढून घेणार आहोत. आता या आमटीमध्ये दुधीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. तसं तर दालच्यामध्ये दुधी भोपळ्याचं प्रमाण हे जास्त असतं, पण इथे आवडीनुसार आपण प्रमाण कमी जास्त करू शकतो. सर्वात आधी इथे मी दुधी भोपळ्याची साल काढून घेते. आता इथे आपल्याला ही आमटी तयार करण्यासाठी दुधी भोपळा कोवळा लुसलुशीत असाच घ्यायचा आहे. तर आता पूर्ण साल काढून घेते आणि नंतर मग आपल्याला दुधी भोपळ्याचा हलकासा समोरचा भाग आणि मागचा भाग थोडा काढून घ्यायचा आहे. बऱ्याचदा समोरचा भाग हलकासा कडवट असतो, त्यासाठी तो दोन्ही काढून घ्यायचा आपण. तर आता याचे आपल्याला काप करायचे आहेत. तर आता या आमटीमध्ये दुधी भोपळ्याचे काप आपण थोडे मोठ्या प्रमाणावर म्हणजे जाडसर असे ठेवणार आहोत. तुम्ही आवडीनुसार इथे कापही तुमच्या जसे तुम्हाला आवडत असतील तसे करू शकता. तर इथे बघा मी 2 प्रकारे दाखवणार आहे तुम्हाला. एक अशी स्लाईस काढून घ्यायची आणि मध्यभागी असा काप द्यायचा. आणि बघा दुसरी पद्धत सांगते. दुधी भोपळा असा उभा आपल्याला पकडायचा आहे आणि नंतर याचे भराभर तुम्ही असे काप करून घेऊ शकता. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. तर इथे आता दुधी भोपळा मी पूर्ण कट करून घेते, आधी त्याचे काप करून घेते. तर इथे बघा आपण काप करून घेतलेले आहेत आणि आता राहिलेला आहे तो सुद्धा दुधी भोपळा आपण अशाच प्रकारे याचे काप करून घेऊ. बघा आता असा आपण कोवळा जेव्हा दुधी भोपळा घेतो तेव्हा त्याचं मधातला भाग अजिबातही आपल्याला काढावा लागत नाही. त्यासाठीच आपल्याला छान कोवळा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे. पूर्ण दुधी भोपळा आपण इथे चिरून घेतलेला आहे. तर त्याचे काप आपल्याला अशा प्रकारे करायचे आहेत. आता आपण आमटी फोडणीला घालणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे तेलाचंही प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही. आता तेल गरम झाल्यानंतर 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंग, अर्धा इंच दालचिनी, तसंच इथे आपल्याला तेजपत्ता घालून घ्यायचा आहे, म्हणजेच तमालपत्र. तर इथे आपण पाव चमचा मोहरी घातली तेव्हा कॅमेरा बंद होता.
मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे. जिरे चांगलं फुलल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब असा चिरून घेतलेला आहे तो घालायचा. कांदा इथे आपल्याला हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला इथे परतत असताना सोबत आलं लसूण ठेचलेलं घालायचं आहे. पण अजून हलकासा मी हा भाजून घेणार आहे कांदा. तर आता कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. शिजतानाही कढीपत्ता आपण घालून घेतलेला होता, पण असा फोडणीत घातल्यामुळेही त्याचा फ्लेवर छान लागतो. तर आता कढीपत्ताही कांद्याबरोबर छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला आलं लसूण घालायचं. तर इथे 5 ते 6 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्ये ते जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ते घालायचं आणि आलं लसूणसुद्धा छान असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल. आता सर्व साहित्य इथे छान आपलं भाजून झाल्यानंतर काही कोरडे मसाले घालूया. सर्वात आधी आपल्याला घालायची आहे इथे हळद. तर इथे पाव चमचा हळद घातली. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, तसंच चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. तर इथे लाल तिखटाचंही प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे कोरडे मसाले आपल्याला तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आहेत आणि सर्व चांगले असे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दुधी भोपळा घालायचा आहे. तर आता दुधी भोपळा घालून घेते आणि इथे आपल्याला बघा दुधी भोपळा घातल्यानंतर यामध्ये फक्त चमचा 2 चमचेच एवढं पाणी घालायचं, म्हणजे भाजीचा जो चमचा असतो त्या चमच्याने. फार जास्त पाणी नाही घालायचं. पाणी यासाठी आपण घालणार आहोत की पूर्ण हे जे एक मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो तळाला लागणार नाही आणि दुधी भोपळ्यालाही छान मॉइश्चर तयार होऊन तो लगेचच शिजला जाईल, म्हणजे वाफ तयार होईल आतमध्ये. त्यासाठी आपण इथे पाणी घालणार आहोत. तर बघा पाणी मी किती घातलेलं आहे. गरज वाटली तर थोडंफार पाणी तुम्ही वाढवू शकता जर दुधी भोपळा शिजला नसेल तर. आता एक वाफ काढून घेते आधी. आता गॅसची स्पीड कमी ठेवून एक वाफ मी काढून घेतलेली आहे, जवळपास 3 ते 4 मिनिटासाठी. तर इथे पाहिजे तसा दुधी भोपळा आपला शिजला गेलेला आहे. फार जास्तही असा शिजवायचा नाही. आपल्याला अगदीच गाळ करायचा नाही दुधी भोपळ्याचा, कारण आमटीमध्ये सुद्धा तो अजून शिजला जाणार आहे. आता यामध्ये शिजवलेली डाळ आपण घालून घेणार आहोत. तर इथे डाळ मी पातेल्यामध्ये काढून घेतलेली होती. तर इथे आता पूर्ण डाळ आपण घालून घेतल्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तसंच इथे पाण्याचं प्रमाणही तुम्ही कमी अधिक ठेवू शकता. तर इथे डाळ मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे, त्यामुळे मी वरून यामध्ये पाणी घातलेलं नाही. आता आपण मीठ घालून घेणार आहोत आणि ही आमटी आपल्याला 5 ते 7 मिनटं छान उकळवून घ्यायची आहे. जितकी छान तुमची आमटी ही उकळली जाईल तितकीच तिची टेस्ट अजूनही वाढते. आता मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे. आता दोन्ही साहित्य आमटीमध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता आमटी ही छान उकळवून घेते. तर इथे आपण जवळपास 5 ते 7 मिनटं आमटी उकळवून घेतलेली आहे आणि पहिल्यापेक्षा तुम्ही इथे बघू शकता आमटीचं टेक्स्चर कसं झालेलं आहे. तर छान एकसंध अशी ही आमटी तयार झालेली आहे. अजिबातच पाणी वेगळं आणि डाळ वेगळं अशी झालेली नाही. तर अशी आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खावीशी वाटते. तर नक्कीच तुम्हीसुद्धा लगेच ही आमटी करायला घ्या. चला तर मग आता सर्व्ह करूया. आणि तुम्हाला ही आजची झटपट तयार होणाऱ्या साध्या सोप्या घरगुती आमटीची रेसिपी कशी वाटली? रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.